फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला दिवस भाषण, ते पण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। प्रिय सहकारी आणि मित्रांनो, आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथे भेटत असताना आम्हाला अशा अनेक स्त्रियांची आठवण होते ज्यांनी आमच्या इतिहासावर प्रभाव टाकला आणि आमच्या संस्कृतींना आकार दिला। स्त्रियांच्या हक्कांसाठी मोहीम करणाऱ्या निर्भीड पायनियर्स पासून ते पडद्यामागे काम करणाऱ्या नायिकांपर्यंत स्त्रिया संपूर्ण इतिहासात बदल घडवणाऱ्या आहेत। आज प्रत्येक स्त्रीच्या रक्तातून वाहणारे सामर्थ्य आणि दृढता साजरी करूया। त्यांचे योगदान त्यांच्या आई, मुली किंवा बहिणींच्या भूमिकेच्या पलीकडे आणि व्यवसाय, विज्ञान, राजकारण आणि कला या क्षेत्रांमध्ये आहे। महिला दिन हा केवळ प्रतिकात्मक हावभावापेक्षा अधिक आहे, तो कृतीसाठी कॉल आहे। हे स्मरणपत्र म्हणून काम करते की लैंगिक समानता ही एक मानवी समस्या आहे, महिलांची नाही। जेव्हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान संधी उपलब्ध होतात तेव्हाच सभ्यता विकसित होते आणि विकास थांबत नाही। आपण हे ओळखले पाहिजे की महिला सबलीकरण हे पुरुषांना अधःपतन करणे नाही, त्याऐवजी हे समतावादी वातावरण तयार करण्याबद्दल आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण लिंग पर्वा न करता समृद्ध होऊ शकेल। आपण असे वातावरण तयार करूया की ज्यामध्ये तरुण स्त्रिया मर्यादेशिवाय स्वप्न पाहू शकतात आणि त्यांच्या स्वप्नांचे वचनबद्धतेने अनुसरण करू शकतात। प्रत्येकासाठी शिक्षण आणि आरोग्य सेवेचा प्रचार करून आम्ही महिलांना असमानतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सक्षम करतो। महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी आपण एकत्र लढूया, कारण कोणताही समाज जर महिला घाबरत असेल तर तो खरोखर श्रीमंत होऊ शकत नाही। एकत्रितपणे आपण असे भविष्य घडवू शकतो ज्यामध्ये महिलांना त्यांच्या कर्तृत्वासाठी सन्मानित केले जाईल, त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि त्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये पुरुषांच्या बरोबरीने चालतील। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।